दरम्यान मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्याचीच तयारी सध्या गावोगावी पाहायला मिळते। दरम्यान मुंबईकडे जाताना जरांगे पाटील यांच्यासाठी मराठा समन्वयकांनी व्हॅनिटी व्हॅनची सोय केली। आज ही व्हॅन बीडमध्ये दाखल झाली। आधुनिक सोयी सुविधा या गाडीत उपलब्ध आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अत्याधुनिक व्हॅनिटी व्हॅन जे या ठिकाणी आणलेली आहे, ज्या मराठा समन्वयकांनी ही व्हॅन आणली ती आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, व्हॅन दाखल झालेली आहे, कशी तयारी आहे? पाटलांना आरोग्याचा थोडासा त्रास होत असल्यामुळे त्यांना काहीतरी एक चांगली सुविधा असावी म्हणून मी आणि आम्ही सहकार्याने ही व्हॅन किरायाने आणलेली आहे। त्याचं भाडं आम्ही 2-4 जण मिळून देणार आहोत आणि या व्हॅनच्या माध्यमातून पाटील इथं मुक्कामाला थांबतील। रात्रीचा मुक्काम त्यांचा या व्हॅनमध्ये असणार आहे। ती व्हॅन त्यांच्या सिक्युरिटीसाठी म्हणून आम्ही ही दिलेली आहे। त्यांची शारीरिकदृष्ट्या जी त्यांची कमकुवता आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही ही व्हॅन देणार आहोत। आंतरवली साडेपर्यंत जाऊच तर आम्हाला निश्चित नाही आहे की जरांगे पाटील ही व्हॅन स्वीकारतील की नाही स्वीकारतील, यात निश्चित नाही। पण आम्ही समाज बांधून आमचे कर्तव्य म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ही व्हॅन त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आता जे मराठा समन्वयक आहेत ते मोठ्या प्रमाणात काळजी घेताना दिसून येत आहेत। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड।